आज आपण प्लॉट व्हिजिट साठी कुर्डेवाडीमध्ये आलोय. हा रेड डायमंड व्हरायटीचा प्लॉट आहे. आज आपली लातूरला व्हिजिट होत्या. व्हिजिटला जाता जाता जुन्या शेतकऱ्यांनाही म्हटलं आज व्हिजिट करावी, कारण शेवटी मार्गदर्शन आपण ज्यावेळेस शेतकऱ्यांना करत असतो फळबागांसाठी, पेरू बागेसाठी, त्यावेळेस मार्गदर्शन कितीही जरी चांगलं केलं तरी आपल्याला त्यांना प्लॉट व्हिजिट देणंही तितकंच गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण प्लॉट व्हिजिट करत नाही, आता ही शेतकरी मित्रांनो बघू शकता, ही जी व्हरायटी, ही रेड डायमंड व्हरायटीची बाग आहे. मला वाटतं 800 झाडं आपली आहेत, बरोबर का? 800 झाडांचा सरासरी हा प्लॉट आहे. 1.5 वर्ष झाले या प्लॉटला. सरांनी ज्यावेळेस सुरुवातीला लागवड केली होती त्यावेळेस स्वतःच्या पद्धतीने त्यांचं काम चालू होतं. पण सुरुवातीला ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस त्यांना सेटिंगला, आता प्रत्येक शेतकऱ्याला आता माहिती आहे की बाबा डायमंड म्हटलं की जरा सेटिंगला थोडीशी अडचण येते. तर ते सुरुवातीला ज्यावेळेस प्लॉट धरला होता त्यावेळेस त्यांचं ड्रॉपिंग फार जास्त झालं प्रमाणात, म्हणजे जवळपास काही हातात आलंच नाही, निष्पन्नच झालं नाही काय याच्यातून. आपल्याला संपर्क केला, तिथून पुढं आपण प्लॉट वरती काम पण चालू केलं. प्लॉटला नेमॅटोड पण चांगल्या प्रकारे होता. काम चालू केल्यानंतर बऱ्यापैकी आपण चांगल्या प्रकारे नेमॅटोड वरती सुद्धा काम केलेलं आहे. आणि आज तुम्ही बघू शकता झाडावरती नाही म्हटलं तरी 150 ते 200च्या आसपास सेट झालेलं आहे. तुम्ही दाखवा जवळून. हे अशा रीतीने आपण प्लॉट जवळपास चांगल्या प्रकारे एक सेट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि बऱ्यापैकी आज बघायला गेलं तर डायमंड ह्या व्हरायटीला सेटिंगचाच प्रॉब्लेम येतो. आणि ह्या वर्षी ऊन जास्त होतं. ऊन जास्त असलं किंवा तुमचं जे छाटणीचा टायमिंग आहे तो चुकीचा टायमिंग, ह्या गोष्टींमुळे भरपूर शेतकऱ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये समस्या येतात. आज सर मला सांगा, आज तुम्हाला आपण इथे शूटिंगसाठी का उभं करतोय? कारण आज हा तुमचा मालकी हक्काचा प्लॉट आहे, रेड डायमंड व्हरायटीचा प्लॉट आहे. आज मी जे शूटिंग मध्ये हे बोलतोय हे खरंच म्हणजे जे मी तुमच्या बागेत जे काम करत आलेलो किंवा करतोय ह्याच्यामध्ये बाबा मी वेगळं काही सांगतोय का वाढवून सांगतोय, अशातलं काय आहे का बाबा? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय का? बरोबर बरोबर सांगतात. नाही तसं नाही, म्हणजे काय होतं बऱ्याचसं माहिती का सर, की आज झाडावरती समजा 50 फळ सेट आहे तर उगीच सांगायचं 200 फळ 250 फळ सेट आहे तर ते चुकीचं आहे. बरोबर आहे का? आज बरेचसे लोक काय करतात की आज शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस प्लॉट मध्ये शूट केला जातो किंवा व्हिडिओ घेतले जातात, शेतकरी तिथं नसतात. ह्याच्यामध्ये काय होतं की वेगळ्या प्रकारची एक दिशाभूल केली जाते. बरोबर आहे का? पण आज तुम्ही इथं स्वतः एक मालक म्हणून इथं हजर आहात. आज आपण आपल्या प्लॉट मध्ये हा काम केलेलं आहे, तर एवढं सेटिंग जर असेल तर हो म्हणा, नसेल तरी नाही म्हणा, काय प्रॉब्लेम नाही आहे ना? नक्की थोडंफार ड्रॉपिंगची समस्या राहते, त्या ड्रॉपिंगच्या समस्येवरती आपण 100% सरांना शेड्यूल देतो. इथून पुढं 100% ड्रॉपिंग होणारच नाहीये. सेटिंग चांगलं आहे, अपेक्षित उत्पन्न निघणार आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या बरेचसे असे शेतकरी आहेत की त्यांना रेड डायमंड व्हरायटीला आजही सक्सेस करायचं म्हटलं तर किंवा उत्पन्न घ्यायचं म्हटलं तरी अडचणी फार जास्त येत आहेत. ह्याच्यामध्ये लोकांचे 2-2, 3-3 वर्षे वाया जात आहेत. खर्च अवाढव्य होतोय आणि निष्पन्न काय होत नाहीये. खर्च आपण केलेला फार कमी केलेला आहे. नेमॅटोड वरती पण काम झालंय का बऱ्यापैकी चांगलं? मग ह्याच्यामध्ये मला एक सांगा ना सर, आज हितपर्यंत प्लॉट जो आलेला आहे हा शेवटी आम्ही जरी मार्गदर्शन केलं तरी तुम्ही पण तेवढं वेळेवर काम करणं गरजेचं आहे. आणि फळबाग म्हटलं तर वेळेवर काम नाही झालं तर सक्सेस होणं फार कठीण आहे. रेट कसाही असू दे, रेड डायमंड व्हरायटीला आपल्याला चांगलाच रेट मिळणार आहे, हे तर 100% खरं आहे. पण उत्पन्न चांगलं निघणं हे आपल्या म्हणजे हातात आहे का? उत्पन्न जर चांगलं नाही निघलं तर शेवटी रेट किती जरी मिळलं तरी ते ऍव्हरेज तेवढं बसत नाही. मग एक वेळ मी म्हणतो रेट चांगला नसेल, थोडा रेट कमी जास्त असेल तरी चालतो, पण जर टनेज तुमचं चांगलं निघतं बघ 100% परवडणार आहे. एकंदरीत बघायला तर शेतकरी मित्रांनो, जळकर साहेबांचा हा जो प्लॉट आहे हा अडचणीमध्ये प्लॉट होता. बऱ्यापैकी आपण चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, सेटिंग चांगलं आहे, समाधानकारक आहे. शेतकऱ्यांना एक आनंद काय ह्या गोष्टीचा आहे की बाबा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जे आज आपण काम केले त्यांच्या प्लॉटमध्ये हे चांगलं झालेलं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशा समस्या येतात, रेड डायमंड व्हरायटी असेल किंवा अदर कोणतीही तुमची व्हरायटी असू द्या, जर अशा समस्या येत असेल तर 1 वर्ष अवश्य संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवरती. धन्यवाद.